ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जपत जीवनातील आव्हानांच्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधावे। शिक्षण अधिकारी सौ कासोटे। विद्यार्थ्यांनी आपल्या लहान वयात जिज्ञासू वृत्ती जपत वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक वृद्धिंगत करावा, यासाठी विज्ञान प्रदर्शन हे एक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन कागल तालुका गट शिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पंचायत समिती कागल शिक्षण विभाग यांच्या वतीने पिंपळगाव केंद्रांतर्गत प्रथम बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2025-26 च्या उद्घाटन प्रसंगी केलं। पिंपळगाव केंद्रांतर्गत पहिले बाल वैज्ञानिक प्रदर्शन शीना पाटील माध्यमिक विद्यालय मौजे सांगाव येथे पार पडलं। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन यशवंत शिवाजी पाटील यांच्या हस्ते गीत गाऊन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर अणुशास्त्रज्ञ शिवराम भोचे यांच्या प्रतिमेचं पूजन व रोपांना पाणी घालून करण्यात आलं। यशवंत शिवाजी पाटील सो अध्यक्ष विकास शिक्षण मंडळ मौजे सांगाव यांच्या हस्ते पार पडली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सारिका कासोटे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल या होत्या, तर प्रमुख उपस्थित श्री SV पाटील केंद्र प्रमुख पिंपळगाव खुर्द, RD जाधव केंद्र समन्वयक, कल्पना माने, GK पाटील सो उपाध्यक्ष, SR पाटील सर मुख्याध्यापक, शीना पाटील माध्यमिक विद्यालय मौजे सांगाव हे होते। यावेळी बोलताना केंद्र प्रमुख SV पाटील म्हणाले की कसबा सांगावची भूमी वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे। ज्या शाळेच्या पटांगणामध्ये कसबा सांगावचे सुपुत्र थोर अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे शिकले होते, त्याच पवित्र भूमीत प्रथम बाल विज्ञान प्रदर्शन भरलं आहे। विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून स्वतःच्या सुप्त गुणांना विकास करून जीवनातील अनेक आव्हानांना वैज्ञानिकदृष्ट्या सामोरं जाण्याचं आव्हानही त्यांनी यावेळी केलं। या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून हिरेगुडे सर, पाटील सर, चिखलीकर सर यांनी काम पाहिलं। विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भूकंप सूचक यंत्र, शाश्वत शेती, आधुनिक शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर यासह विविध प्रयोग मांडले होते। या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कांबळे सर यांनी केलं, तर आभार विभाग प्रमुख विनायक माळी यांनी मांडले। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल।